नमस्कार मित्र, मी शैलेश ठाकूर आज तुम्हा सगळ्यांशी एका अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयाच्या बाबतीत बऱ्याचशा आपल्या सगळ्यांचे गैरसमज असलेले तुम्हाला दिसून येतील। मित्र हो, विषय असा आहे की आपण मार्केटमधून बाजारातून जी फळं विकत आणतो आणि ती खातो ती खरंच आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे की ती फळं आपल्या शरीरासाठी घातक आहे। मित्र हो, आपण मार्केटमधून जसं ऍपल विकत आणून खातो ह्या बाबतीत आपल्या सगळ्यांचं एक मत आहे। इवन काही डॉक्टर्स किंवा काही ज्ञानी माणसं कोणी घरात आजारी पडलं किंवा कोणाला अशक्तपणा असेल तर अशा वेळेला आपल्याला सजेशन दिलं जातं की बाबा रे ऍपल खा, त्याच्याने तुला ताकद मिळेल, तुला बरं वाटेल। पण मित्र, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतामध्ये जो ऍपल हा फळ पिकवला जातो हा ऍपल फक्त जसं काश्मीरमध्ये आणि हिमाचल प्रदेश या दोन ठिकाणीच पिकवलं जातं, तेही मर्यादित कालावधीसाठी। मग जर सीझनल फ्रूट असेल, हा पिकवला जात असेल, मग आपल्या बाजारपेठेमध्ये वर्षभर हा ऍपल येतो कुठून? तर त्याचं उत्तर असं आहे मित्र हो की हा ऍपल आपल्या बाजारपेठेमध्ये जो वर्षभर येतो तो इतर देशातून इम्पोर्ट केला जातो। फॉर एन एक्झाम्पल आपण बोलू शकतो की वॉशिंग्टन ऍपल हा अमेरिकेमधल्या वॉशिंग्टन या ठिकाणावरून येतो। इराणी ऍपल जो खायला खूप गोड असतो तो ऍपल इराणमधून येतो। आता तुम्हाला माहिती आहे का, वॉशिंग्टन किंवा अमेरिकेमधून किंवा इतर देशांमधून आपल्या देशामध्ये समुद्रमार्गे, शिपिंग मध्ये किंवा जहाजांमध्ये जो ऍपल आपल्या देशात आणला जातो हा ऍपल आपल्या देशामध्ये पोहोचेपर्यंत कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा कालावधी घेतो आणि मग तो कालावधी घेतल्यानंतर तो ऍपल जहाजामधून पोर्ट पर्यंत पोहोचला जातो। त्या पोर्ट मधून मग आपल्या शहरांमध्ये जे शीतगृह आहेत किंवा कोल्ड स्टोरेज आहेत त्या कोल्ड स्टोरेज पर्यंत पोहोचवला जातो आणि मग तिथे त्या कोल्ड स्टोरेज मध्ये कमीत कमी -10 डिग्री, -25 डिग्री और -50 डिग्री टेम्परेचर मध्ये त्यांना स्टोअर केले जातात आणि मग प्रत्येक दिवशी बाजारपेठेतल्या मागणीनुसार तेवढे ऍपल बाहेर काढले जातात आणि त्या तेवढ्या ऍपलवर केमिकलाइज काही प्रक्रिया केली जाते आणि ते केमिकलाइज केलेले ऍपल मार्केटमध्ये आणले जातात। आणि ते मित्र हो, तुम्हाला माहिती आहे की ते ऍपल दिसायला एकदम खूप छान दिसतात, अगदी एकदम लाल भडक कलरचे दिसले जातात किंवा एकदम तुळतुळीत अगदी दिसायला खूप छान असे ऍपल आपण विकत आणून घेऊन येतो आणि मग ते घरात खातो। आता माझा प्रश्न असा आहे की असा कोणता फळ आहे की जो झाडावरून काढल्यानंतर 3 ते 6 महिने अगदी केमिकल न वापरता चांगला राहतो? तर मित्र हो, याचं उत्तर आहे की नाही, शक्यच नाहीये। मग आपण काय करतोय, म्हणजे आपण जो मार्केटमधून बाजारातून जो ऍपल आणून खातोय तो केमिकलाइज आहे आणि केमिकलाइज आहे म्हणजे ते शरीरासाठी हानिकारक आहे। मग मला म्हणायचंय, तुम्हाला जर प्रूव्ह करून बघायचं असेल तर तुम्ही मार्केटमधून बाजारातून ऍपल आणा, तो 3-4 दिवस खाऊ नका, तसंच ठेवा। अगदी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल। 3-4 दिवसानंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसानंतर जर तुम्ही ऍपल कट केला तर आतून तुम्हाला काळं पडलेलं ते दिसेल, ते खाण्यायोग्य नसलेलं दिसेल। याचा अर्थ तो केमिकल वापरलेला ऍपल आहे, म्हणजे तो आपल्या शरीरासाठी घातक आहे। मित्र हो, आज माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की आपण जी मार्केटमधून बाजारातून जी इम्पोर्टेड फळं किंवा एक्झॉटिक फळं आणून खातोय ती कदाचित भविष्यात आपण आपल्या प्रियजनांना किंवा आपल्या स्वतःला आजारांना आमंत्रण देण्यासाठी खात असो असं असावं। माझं ह्याच्यावर उपाय म्हणून असं सांगणं आहे की आपण आपल्या देशातली उत्पादने, जी आपल्या देशामध्ये फळं मिळतात ती फळं जर खाल्ली तर आपल्याला फायदा जास्त। आपल्या आजूबाजूला काही आदिवासी लोकवस्ती असेल किंवा शेतकरी बांधव जे आपल्या शेतामध्ये काही फळं पिकून आणतात तर ती जर आपण विकत घेतली आणि ती जर खाल्ली तर आपल्या शरीरासाठी फ्रेश फ्रुट्स आपल्याला खायला मिळतील आणि अशाने काय होईल, एकतर आपले जे आदिवासी किंवा शेतकरी बांधव आहेत जे एवढी मेहनत करून ती फळं विकत आपल्याला आणून देतात तर त्याच्यासाठी आपण त्यांना कुठेतरी एक रोजगार मिळवून देऊ आणि त्या रोजगारामधून आपण कुठेतरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करू। सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की अशा पद्धतीने जर आपण त्यांची फळे जर विकत घेऊन खाल्ली तर आपण त्यांना कुठेतरी एक आनंद देता येईल। बस एवढंच माझं सांगणं आहे। आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती जी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय, बरीचशी ह्याच्यामधली माहिती ही आपल्या सारख्या मित्रमंडळींना माहीत देखील असेल, याच्याबद्दल जाणीव देखील असेल
आणि आपण मार्केटमधून अशी बरीचशी फळं खातो आणून विकत, जी इम्पोर्टेड आहेत, जी केमिकलाइज आहेत आणि जी शरीरासाठी आपल्या हानिकारक आहेत. अशा बऱ्याचशा मार्केटमधल्या गोष्टी आहेत ज्यांची माहिती आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असतेही, काही लोकांना नसते. आणि मी भविष्यातल्या काही व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारची माहिती आपल्या सर्वसामान्य सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर माझी एक रिक्वेस्ट असेल की माझ्या ह्या चॅनलला, युट्यूब चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, हीच विनंती असेल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आणि त्याच्यामध्ये मी आणखी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.